मुलांनो, प्रॉब्लेम सेट टू पायथागोरस थेरम मतलब 14th एक्झाम्पल मी आता घेतो आहे. इन ॲन आयसोसेलेस ट्रँगलमध्ये लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साईड्स जे असतात त्यांची लेंथ आहे 13 सेंटीमीटर ईच अँड इट्स बेस. काय असतं राईट आयसोसेलेस ट्रँगलमध्ये ज्या कॉन्ग्रुएंट साईड्स असतात त्या सोडूनची ही तिसरी साईड असते, याला बेस म्हटलं जातं. तर बेसची लांबी म्हणजे ह्या साईडची लांबी आहे इथे ही 10 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स अपोजिट टू बेस अँड सेंट्रोइड. आता या गणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की बेस जो आहे त्याचा अपोजिट व्हर्टेक्स आणि या ट्रायंगलचा सेंट्रोइड म्हणजे मेडियन्सचा कॉमन पॉईंट जो असतो त्याला सेंट्रोइड म्हणतात. तो प्रत्येक मेडियनला ट्रायसेक्ट करत असतो. तर ह्या सेंट्रोइड कोणामधलं डिस्टन्स काढायचं आहे तुम्हाला? बेसचा अपोजिट असलेला व्हर्टेक्स म्हणजे इथे बेस BC आहे, बेसचा अपोजिट व्हर्टेक्स A आणि सेंट्रोइड. तिथे सेंट्रोइडला समजा मी G नाव देतो. G म्हणजे सेंट्रोइड हा असतो कॉमन पॉईंट ऑफ मेडियन्स. आता तुम्ही म्हणाल हा ABC जो आहे आता हे फिगर काढावी लागेल आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला. तर हा ABC आपण घेतला आयसोसेलेस ट्रँगल, याच्या AB आणि AC साईड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. मग मी काय केलं, आपल्याला दिलं एवढंच होतं, ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रुएंट साईड्सच्या लेंथ 13 सेंटीमीटर आहे आणि बेसची लेंथ 10 सेंटीमीटर आहे. मग कोणामधलं डिस्टन्स काढा? बेसचा अपोजिट व्हर्टेक्स आणि सेंट्रोइडमधलं. आता इथे मी एक परपेंडिक्युलर काढून घेतला. हा AD हा BCला परपेंडिक्युलर आहे. आणि काय असतं मुलांना, आयसोसेलेस ट्रँगलमध्ये जेव्हा तुम्ही बेसवर म्हणजे कॉन्ग्रुएंट साईड सोडून जी तिसरी साईड असते त्याच्यावर जेव्हा तुम्ही हा परपेंडिक्युलर म्हणजे अल्टिट्यूड काढता, याला अल्टिट्यूड म्हणतात. हा अल्टिट्यूड बरोबर या बेसला बायसेक्ट करत असतो. तर इथे AD जर बेस BCवरचा परपेंडिक्युलर असेल तर नियम आहे इन आयसोसेलेस ट्रँगल अल्टिट्यूड ऑन द बेसवरचा अल्टिट्यूड म्हणजे बेसवर अपोजिट साईड म्हणून टाकलेला परपेंडिक्युलर हा बेसला बायसेक्ट करतो. मग या ADनी बेस BCला बायसेक्ट केलं असेल कारण हा बेस BCवरचा अल्टिट्यूड आहे. मग जर याने बेस BCला बायसेक्ट केलं म्हणजे बेस BCचे दोन सारखे भाग केले, त्याचा अर्थ D जो आहे हा BCचा मिड पॉईंट झाला. मग जर D BCचा मिड पॉईंट असेल तर AD जो आहे हा झाला मेडियन. कोणावरचा मेडियन? बेसवरचा मेडियन. तर हा नियमच आहे आयसोसेलेस ट्रँगलमध्ये बेसवर काढलेला अल्टिट्यूड बेसला बायसेक्ट करत असतो. म्हणजे मग हा D जो आहे हा अल्टिट्यूड असेल बेसवरचा तर D हा BCचा मिड पॉईंट झाला. म्हणजेच हा AD जो आहे हा BC बेसवरचा मेडियनसुद्धा झाला. हा अल्टिट्यूड आहे मग मेडियन आहे आणि मग मेडियनचा कॉमन पॉईंट म्हणजे सेंट्रोइड. हा तिन्ही मेडियन्सवर असतो. जर AD मेडियन आहे तर G हा ADवर असेल कारण AD मेडियन पण आहे. G जो आहे हा मेडियनला ट्रायसेक्ट करत असतो. म्हणजेच मेडियनला 2:1 रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजेच हा लार्जर पार्ट जो असतो मेडियनचा हा असतो या मेडियनच्या लांबीच्या 2/3. हे मागच्या वर्षी आपल्याला होतं. तर पहिल्यांदा आपण एक काम करू, आपल्याला प्रॉब्लेम जे दिला आहे ते लक्षात घ्या की एक आयसोसेलेस ट्रँगल दिला आपल्याला, त्याच्या कॉन्ग्रुएंट साईड्सच्या लेंथ दिल्या आहे 13 सेंटीमीटर ईच आणि बेसची लांबी दिली आपल्याला 10 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलं आहे बेसचा अपोजिट जो व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्स आणि सेंट्रोइड यांच्यामधलं डिस्टन्स. म्हणजे या फिगरमध्ये मग मी काय केलं, ओरिजिनल ट्रायंगल आपला ABCचा आहे, याची AB आणि AC साईड ह्या 13 सेंटीमीटरच्या आहे, BC ही 10 सेंटीमीटरची आहे. आणि मला मग विचारलं आहे बेसचा अपोजिट व्हर्टेक्स जो आहे त्याच्यामधला आणि सेंट्रोइडमधला डिस्टन्स. तर मी AD सेगमेंट काढेल. हे कन्स्ट्रक्शन आहे माझं की इथे लिहून घेतो. मी आता सोल्युशन घेतो करायला की ट्रायंगल ABC इज आयसोसेलेस. हा ट्रायंगल ABC, इथे फिगर काढावी लागेल तुम्हाला, फिगरशिवाय प्रॉब्लेम नाही करता येणार. विथ AB इक्वल टू AC अँड AB इक्वल टू AC इक्वल टू 13 सेंटीमीटर. ऑल्सो बेस BC जो आहे तो 10 सेंटीमीटर. हे गिवन आहे तुम्हाला. तर ट्रायंगल ABC आयसोसेलेस आहे, याची AB आणि AC साईड
सारखे आहेत. कसा आयसोसेलेस आहे? विथ ए बी इक्वल टू ए सी. ए बी आणि ए सीची लांबी आहे 13 सेंटीमीटर, कारण कॉन्ग्रुएंट साईड्स दिल्या आहेत तुम्हाला ट्रायंगलच्या. आणि बेसची लांबी बी सी आहे, ते बेस तो आहे 10 सेंटीमीटर. आता ही फर्स्ट स्टेप आहे समजा तुमची सुरू. आता करतो मी ड्रॉ सेग ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी. ड्रॉ सेग ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी. आता सेकंड स्टेप घेतो मी. इन आयसोसेलेस ट्रायंगल ही प्रॉपर्टी लिहितो आहे मी. इन आयसोसेलेस ट्रायंगल अल्टिट्यूड ऑन द बेस, बेसवरचा अल्टिट्यूड हा काय करतो? बायसेक्स द बेस. ही प्रॉपर्टी आहे आयसोसेलेस ट्रायंगलची. आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये दोन कॉन्ग्रुएंट साईड असतात, ह्या सोडून तिसरी साईड जी असते याला बेस म्हणतात. आणि नियम आहे इन आयसोसेलेस ट्रायंगल अल्टिट्यूड ऑन द बेस बायसेक्स द बेस. बेसवर काढलेला अल्टिट्यूड बेसला बायसेक करतो. मग इन आयसोसेलेस ट्रायंगल ए बी सी सेग ए डी इज altitude on base BC. Therefore it bisects, तो क्या करेल? बायसेक्ट करेल, बायसेक्स द बेस बी सी. आणि देअरफोर मग बी डी इक्वल टू होईल हाफ ऑफ बी सी. तर ही प्रॉपर्टी आहे की बेसवर आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये बेसवर काढलेला अल्टिट्यूड जो आहे हा बेसला बायसेक करतो. या नियमानुसार आयसोसेलेस ट्रायंगल ए बी सीमध्ये सेक ए डी हा अल्टिट्यूड आहे बेस बी सीवरचा, म्हणून हा बेस बी सीला बायसेक करेल. म्हणून ही बी डी जो आहे या बी डीची लांबी होईल हाफ ऑफ बी सी, म्हणजेच हाफ इंटू 10 म्हणजेच 5 सेंटीमीटर. हे सेंटीमीटरमध्ये माप दिले आहेत आपल्याला. आता बी डी मिळालं 5 सेंटीमीटर. मी आता काढतो ए डीची लांबी. सेकंड स्टेप घेतो मी. इन राईट ट्रायंगल ए बी डी, इन राईट ट्रायंगल ए बी डी बाय पायथागोरस थेरम ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. मला ए डी काढायचं आहे, तर ही घेईल मी सम पहिले. ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. पायथागोरसचा थेरम लावतो आहे. इन राईट ट्रायंगल ए बी डी बाय पायथागोरस थेरम ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. मुलांनो ए डी काढावं लागेल पहिले, तरच मग ए जी काढता येईल. म्हणजे ए आणि सेंट्रॉइड यांच्यामधलं डिस्टन्स, त्याच्यासाठी आपल्याला ए डी काढणं आहे पहिल्यांदा. तर ए डी माहीत नाही आपल्याला, बी डी माहिती आहे 5 आहे. आता आपण बी डी काढलं होतं. आणि ए बी आहे 13. मग ए डी स्क्वेअर इक्वल टू 13 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर म्हणजे 169 मायनस 25 इक्वल टू 144. मग काय मिळालं तुम्हाला? ए डी स्क्वेअर मिळालं. ए डी स्क्वेअर इक्वल टू 144. आणि देअरफोर मग दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घ्या. ए डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए डी आणि याचं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या, कारण ए डी ही ए डी सेगमेंटची लेंथ आहे. सेगमेंटची लेंथ कधी निगेटिव्ह नसते, म्हणजे प्लस मायनस नाही घ्यायचं क्वाड्रेटिकसारखं. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचं आहे तुम्हाला, कारण ए डी लेंथ भेटते. 144चं स्क्वेअर रूट 12 सेंटीमीटर. तर ए डी पण मिळून गेलं. आता हे एन्श्युअर करा की हा जो अल्टिट्यूड आहे, हा अल्टिट्यूड जो असतो बेसवरचा, हा त्या बेसवरचा मेडियन पण असतो. आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूड ऑन द बेस, कारण हा जो आहे हा बेसला बायसेक करत असतो, म्हणजे बेसचे 2 सारखे भाग करतो. म्हणजे हा पॉईंट जो आहे हा बेसचा मिड पॉईंट असतो. मग व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडणारा सेगमेंट जो आहे त्याला आपण मेडियन पण म्हणतो. तर हे आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये घडते की आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये 2 कॉन्ग्रुएंट साईड सोडून तिसरी साईड बेस असते. आणि या बेसवरचा जो अल्टिट्यूड असतो तो या बेसला बरोबर बायसेक पण करतो. म्हणजे
हा अल्टिट्यूड जो आहे बेसवरचा परपेंडिक्युलर, तर हा डी जो आहे बरोबर या बेसचा मिड पॉईंट असतो. तर व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडणारा सेगमेंटला आपण मेडियन म्हणतो. तर इथे आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूड ऑन द बेस कोणती साईड आहे लक्षात घ्या. कॉन्ग्रुएंट साईड सोडून जी तिसरी साईड असते त्याला बेस म्हणतात. आता पुन्हा प्रॉपर्टी घेतो मी, तिसरी स्टेप घेतो. इन आयसोसेलेस ट्रायंगल अल्टिट्यूड ऑन द बेस इज ऑल्सो द मेडियन. फक्त हे बेसवरच होते. इकडे तुम्ही तेच म्हणाले, याच्यावर जर तुम्ही परपेंडिक्युलर काढला ए सी साईडवर बीमधून, तर हा अल्टिट्यूड या ए सीवरचा मेडियन होणार नाही. फक्त हे बेसवरचं होते, कारण हा बेसवर जेव्हा तुम्ही अल्टिट्यूड टाकता म्हणजे परपेंडिक्युलर टाकता, तर हा बेसला बरोबर बायसेक करत असतो, म्हणजे बेसचे दोन सारखे भाग करतो, म्हणजे हा बरोबर या बेसचा मिड पॉईंट असतो. व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडणाऱ्या सेगमेंटला तुम्ही मेडियन म्हणता. तर आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये बेसवर जो अल्टिट्यूड आहे तो बेसवरचा मेडियन पण असतो. तो नियम लिहितो आहे मी. इन आयसोसेलेस ट्रायंगल अल्टिट्यूड ऑन द बेस इज ऑल्सो द मेडियन ऑन द बेस. ही पण प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मग देअरफोर याचा अर्थ झाला, देअरफोर सेग एडी इज द मेडियन ऑन द बेस. म्हणजे हा सेग एडी जो आहे हा बेस बी सीवरचा मेडियन झाला. मग जी म्हणजे मेडियन्सचा कॉमन पॉईंट, तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी शिकले होते. मेडियन्सचा कॉमन पॉईंट म्हणजे तिन्ही मेडियन्स जर तुम्ही काढले तर ते एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात. म्हणजेच तो पॉईंट जो असतो पॉईंट ऑफ कॉन्करन्स मेडियन्सचा, त्याला आपण म्हणत असतो सेंट्रॉईड. तर हा जी मग सेंट्रॉईड जो आहे हा तिन्ही मेडियन्सचा कॉमन पॉईंट असतो. मग मी म्हणतो आता इथे इफ जी इज द सेंट्रॉईड देन लिहितो मी इथे. तर इफ जी इज द सेंट्रॉईड देअरफोर, तर जर जी हा सेंट्रॉईड असेल तर मग देअरफोर ए जी सेंट्रॉईड, जी विल lie on median AC, median AD. तर आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये बेसवरचा परपेंडिक्युलर हा बेसवरचा मेडियन पण असतो. मग सेगमेंट AD जो आहे हा मेडियन होईल बेस बी सीवरचा. तर मग जी जर सेंट्रॉईड असेल तर जी विल लाय, म्हणजे जी असेल कशावर असेल, मेडियन एडीवर असेल. मग देअरफोर ए जीची लांबी झाली. आता तुम्हाला माहीत आहे जीमुळे मेडियनचे दोन भाग होतात, कारण जी सेंट्रॉईड हा मेडियनला करत असतो ट्रायसेक्ट. जर ए डी मेडियन असेल आणि जी सेंट्रॉईड असेल तर हा जी जो आहे सेंट्रॉईड हा मेडियन ए डीवर असेल, आणि या सेंट्रॉईडमुळे ए डीचे दोन भाग होतील. आणि तुम्हाला माहीत आहे जी हा प्रत्येक मेडियनला ट्रायसेक्ट करतो, म्हणजेच मोठा भाग जो असतो हा मेडियनचा 2/3 असतो आणि लहान भाग हा मेडियनचा 1/3 असतो. आता जी जर काय असेल सेंट्रॉईड असेल तर हा मेडियन ए डीवर असेल, आणि हा ए जी जो पार्ट असेल मग ए जी हा असेल 2/3 कशाच्या, मेडियन ए डीच्या. हे मागच्या वर्षीचं नॉलेज आहे. आपण ट्रायंगल्स नावाचा चॅप्टर होता लास्ट इयरला. तर जी जर इथे आपण काय काय लिहिलं पहा की आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये बेसवरचा अल्टिट्यूड हा मेडियन पण असतो बेसवरचा, म्हणून सेगमेंट एडी जो अल्टिट्यूड आहे तो मेडियन झाला बेस बी सीवरचा. आणि आता जी जर सेंट्रॉईड असेल तर जी विल लाय ऑन मेडियन ए डी. जी जर सेंट्रॉईड असेल तो मेडियन ए डीवर असेल, आणि ए जीची लांबी जी असेल ती मेडियनच्या म्हणजे ए डीच्या असेल 2/3, कारण सेंट्रॉईड ही प्रॉपर्टी आहे ट्रायसेक्ट द मेडियन. तर सेंट्रॉईड मेडियनला ट्रायसेक्ट करतो, सेंट्रॉईड प्रत्येक मेडियनला ट्रायसेक्ट करतो. या प्रॉपर्टीनुसार जी जो ए डी मेडियन असेल तर जी ए डीवर असेल, आणि या जीमुळे ए डीचे दोन भाग होतील, आणि मोठा भाग जो आहे तो मेडियनच्या 2/3 असेल,
लहान भाग जो आहे तो मीडियनच्या 1/3 असेल. तर आपल्याला पाहिजे डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड सेंट्रॉइड. म्हणजे आपल्याला ए आणि जी मधलं डिस्टन्स पाहिजे होतं आपल्या फिगरमध्ये, बेसचा अपोजिट असलेला व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइडमधला. तर हा जी सेंट्रॉइड आहे, ए डी मीडियन आहे, मग जी ए डीवर असेल आणि ए जीची लांबी असेल, म्हणजे मोठा पार्ट जो आहे जीमुळे झालेला मीडियन ए डीचा तो असेल 2/3 ऑफ ए डी. मग इथे 2/3 आणि ए डीची लांबी काढली आहे तुम्ही 12. 3 या 12ला भाग जाईल 4चा आणि 4 × 2 म्हणजे झाले 8 सेंटीमीटर. मग इथे तुमचा आन्सर झालं. इथे आन्सर लिहितो मी आता की हेन्स ए काय होता हे ए डी मिळालं तुम्हाला, ए जी मिळालं. ए जी म्हणजे काय झालं, ए आहे तुमच्या फिगरमध्ये बेस बी सी समोरचा व्हर्टेक्स आणि जी आहे सेंट्रॉइड. तर बेस बी सी समोरचा व्हर्टेक्स ए आणि सेंट्रॉइड जी यांच्यामधलं डिस्टन्स मिळालं तुम्हाला 8 सेंटीमीटर. हेन्स आन्सर लिहितो आहे मी आता. डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स अपोजिट टू बेस and centroid is 8 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे खूप वेगळा असा प्रॉब्लेम आहे. जसं मी समजावून सांगितलं तुम्हाला तशा पद्धतीने त्याला वाचा आणि लक्षात घ्या. आता मी येतो तुमच्या एक मधलं एक्झाम्पल मी सोडलेलं आहे 15th, कारण ते लेंदी आहे. ते आता या आपल्या छोट्या व्हिडिओमध्ये बसणार नाही, ते मी स्पेशल नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. आता हे 16th एक्झाम्पल घेतो. हे तुमच्या 7th एक्झाम्पलसारखं आहे प्रॉब्लेम सेटमधलं. तर 7th एक्झाम्पल बघाल एकदा. आता हे 16th एक्झाम्पलकडे तुम्ही फिगर आहे. या फिगरमध्ये पी क्यू आर जो आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. पी क्यू आर इज इक्विलॅटरल ट्रायंगल. पॉईंट एस इज ऑन सेगमेंट क्यू आर. हा एस पॉईंट जो आहे हा सेगमेंट क्यू आरवर असा आहे की क्यू एसची लांबी, म्हणजे हा क्यू एस सेगमेंटची लांबी ही आहे क्यू आरच्या लांबीच्या 1/3. म्हणजे ट्रायंगल पी क्यू आर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. एस पॉईंट याच्या क्यू आर साईडवर आहे. असा आहे की हा क्यू एस सेगमेंट जो आहे याची लांबी असेल क्यू आरच्या 1/3. आणि आपल्याला प्रूव्ह करायचा आहे 9 PS². हा जो पी एस सेगमेंट दिसतो तुम्हाला, पी एस पॉईंट क्यू आरवर आहे. आता पी हा जोडला आहे एसला, तर या पी एसची लांबी जी आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे पी एसचा स्क्वेअर इक्वल टू 7PQ². इक्वल टू 7PQ². म्हणजे हा पी एस सेगमेंट जो आहे याच्या स्क्वेअरची 9 टाइम्स इक्वल टू पी क्यूच्या स्क्वेअरची 7 टाइम्स. म्हणजे 9PS² इक्वल टू 7PQ² हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. त्याच्यासाठी एक परपेंडिक्युलर हा आपल्याला दिला नव्हता, आपल्याला फिगरमध्ये दिलेला आहे. तर हा परपेंडिक्युलर कन्स्ट्रक्शन आपल्याला फक्त पी क्यू आर ट्रायंगल दिला आहे. पी क्यू आर ट्रायंगलमध्ये हा इक्विलॅटरल आहे. या इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये एस पॉईंट क्यू आर साईडवर आहे आणि या क्यू एसची लांबी क्यू आरच्या 1/3 आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचा आहे PS². आता याचा उल्लेख झालेला आहे पी एस सेगमेंटचा, त्याच्यामुळे हा सेगमेंट आपण समजा काढला तर पी एसच्या स्क्वेअरची 9 टाइम्स म्हणजे 9PS² इक्वल टू 7PQ² आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर ही कन्स्ट्रक्शन जरी मी दाखवली असली इथे फिगरमध्ये, पुस्तकात पण फिगरमध्ये दाखवली असली तरी ही आपल्याला घ्यावी लागेल. आता सोल्युशन नाही आहे, इथे प्रूफ आहे. प्रूफ मी घेतो आता याचा. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, मी इथे लिहिलेलं आहे. ड्रॉ सेक पी टी परपेंडिक्युलर टू साईड क्यू आर. आता इथे बिटवीननेस कसा आला पहा. हा क्यू एस टी आणि आर ही चारही पॉईंट कोलिनियर आहेत. तर हे असं घेतो मी, म्हणजे मला सांगायचं हे चारही पॉईंट या क्रमाने कोलिनियर आहेत. क्रमसुद्धा असा आहे क्यू एस टी आणि आर. तर फर्स्ट स्टेप आहे. आता मला PS² काढायचं आहे. हे बघा PS² मी आता कॉन्सन्ट्रेट करतो. तर PS² इक्वल टू पायथागोरस थेरम जर लावला मी, आता हा परपेंडिक्युलर टाकला तुम्ही, इन राईट ट्रायंगल PST हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर. तर PS हा हायपोटेनस आहे, तर PS² इक्वल टू PT² प्लस ST². तर आता मी PT आणि ST या दोनच्या लेंथ काढणार आहे. PTची आणि STच्या लेन्स काढणार आहे मी इन टर्म्स ऑफ PQ, म्हणजे PQच्या स्वरूपात. म्हणजे PS² मला प्रूव्ह करायचं आहे 9PS². PS² आणि PQ² यांच्यामधलं रिलेशन दाखवायचं आहे मला. तर PS² काढायला मला लागेल PT² आणि ST².
तर मी काय करतो आहे आता, तर पी एस आणि पी क्यूमधलं रिलेशन पाहिजे. तर मग मी पी टीची लेन काढतो आहे इन टर्म्स ऑफ पी क्यू, म्हणजे पी क्यूच्या स्वरूपात, आणि एस टीची पण लेन काढेल मी इन टर्म्स ऑफ पी क्यू. तर मी काय काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या आता. तर पहिल्यांदा मी पी टी काढतो, पी टीची लेन काढतो इन टर्म्स ऑफ पी क्यू. तर त्याच्यासाठी मी हा पी क्यू टी राईट ट्रायंगल घेतो आहे, पी क्यू टी. फर्स्ट स्टेप आहे माझी इन ट्रायंगल पी क्यू टी. इन ट्रायंगल पी क्यू टी अँगल पी क्यू टी म्हणजे हा क्यू अँगल झाला. पी क्यू टी ट्रायंगलमध्ये अँगल पी क्यू टीला मी सिंगल लेटर नावाने वाचतो, म्हणजेच अँगल क्यू. तर पी क्यू टी ट्रायंगलमध्ये पी क्यू टी अँगल म्हणजेच हा क्यू अँगल हा 60 डिग्रीचा आहे, कारण हा पी क्यू आर ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याचा पी अँगल 60चा असेल, क्यू 60चा असेल, आर 60चा असेल. तर ट्रायंगल पी क्यू टीमध्ये अँगल पी क्यू टी म्हणजेच अँगल क्यू हा 60 डिग्रीचा आहे. याचं रिझन आहे, हा आहे अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि तुम्हाला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल जो असतो हा 60 डिग्रीचा असतो. नंतर पी क्यू टी ट्रायंगलमध्ये पी टी क्यू अँगल हा झाला 90 डिग्रीचा, कारण पी टी तुम्ही परपेंडिक्युलर काढला होता क्यू आरला कन्स्ट्रक्शनवरून. मग आता पी क्यू टी ट्रायंगलमध्ये एक क्यू अँगल हा 60चा आहे, हा टी अँगल 90चा आहे. तर हा उरलेला क्यू पी टी अँगल जो आहे, देअरफोर अँगल क्यू पी टी, पी क्यू टी 60चा आहे, पी टी क्यू 90चा आहे. तर पी क्यू पी टी कितीचा असेल, हा असेल 30 डिग्रीचा. कारण ट्रायंगलचा एक अँगल 60चा असेल, एक 90चा असेल, तर उरलेला 30चा असेल. कारण 3 अँगल्सची सम असते 180. याच्यापैकी हा 60 आहे आणि हा 90 आहे, तर या दोघांची सम झाली 90 आणि 60 150. हा असेल 30चा, कारण तिघांची बेरीज असते 180 डिग्री. तर एक अँगल क्यू तुम्हाला माहिती होता, हा 60चा होता, अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. पी टी हा परपेंडिक्युलर होता क्यू आरला, त्याच्यामुळे पी टी क्यू झाला तुमचा 90चा कन्स्ट्रक्शननुसार. मग देअरफोर क्यू पी टी अँगल झाला 30चा. याचं रिझन असं आहे, आपण कोणती प्रॉपर्टी वापरली, हा क्यू पी टी घेताना आपण प्रॉपर्टी वापरली सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता देअरफोर मग ट्रायंगल पी क्यू टी जो आहे, पी क्यू टी हा झाला इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. हा झाला 30, 60, 90चा ट्रायंगल. मग देअरफोर हा 30, 60, 90चा ट्रायंगल असेल, तर तुम्हाला माहिती आहे 30, 60, 90 ट्रायंगलमध्ये 60 समोरची साईड आहे पी टी, ही असेल √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. पी क्यू टी हा 30, 60, 90चा ट्रायंगल आहे. मग 60 समोरची साईड पी क्यू टी ट्रायंगलमध्ये 60 समोरची साईड म्हणजे पी टी ही झाली हायपोटेनस पी क्यूच्या √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस पी क्यू. थिअरम वापरला मी 30, 60, 90 थिअरम. आता मुलांना हे पहा की हा पी टीची लेंथ मिळाली तुम्हाला कोणाच्या स्वरूपात, पी क्यूच्या स्वरूपात. अशीच आता एस टीची लेंथ काढू आपण पी क्यूच्या स्वरूपामध्ये. तर एस टी कसं काढता येईल आपल्याला, तर एस टी काढायला क्यू टीमधून एस टी काढायला क्यू टीमधून क्यू एसला तुम्हाला मायनस करावं लागेल. आता त्याच्यासाठी मी काय करतो पहा, हा आहे आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये साईडवर काढलेला अल्टिट्यूड हा साईडला बायसेक करत असतो. तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तुम्ही कोणत्याही साईडवर जर परपेंडिक्युलर काढला तर हा अल्टिट्यूड असतो आणि हा अल्टिट्यूडच मेडियन असतो. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये कोण्याही साईडवर जर तुम्ही अल्टिट्यूड काढला, समजा तुम्ही अल्टिट्यूड कोणाला म्हणतात, व्हर्टेक्समधून अपोजिट साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, तर हा परपेंडिक्युलर जो आहे अल्टिट्यूड हा या साईडला बायसेक करेल. क्यूमधून पी आरवर टाकलेला अल्टिट्यूड हा पी आरला बायसेक करेल. आरमधून पी क्यूवर टाकलेला अल्टिट्यूड हा पी क्यूला बायसेक करेल. तर इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये जसं आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये बेसवर जर तुम्ही अल्टिट्यूड काढला तर तो बेसचा मेडियन पण असतो, बेसवरचा
तसं इथे हा पी टी जो आहे अल्टिट्यूड क्यू आरवर काढलेला, हा या साईड क्यू आरवरचा मीडियन पण असेल. तर मी लिहितो आता इथे इन इक्विलॅटरल ट्रायंगल पी क्यू आर सेग पी टी is altitude on side QR. Therefore, sec it is also the median on side QR. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये मीडियन जो अल्टिट्यूड जो असतो साईडवर काढलेला तो त्या साईडवरचा मीडियन पण असतो. मग देअरफोर हा पी टी मीडियन जर झाला तर टी हा क्यू आरचा मिड पॉईंट झाला. देअरफोर टी इज मिड पॉईंट ऑफ सेक किंवा साईड क्यू आर. तर इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये मीडियन अल्टिट्यूड जो आहे साईडवरचा तो मीडियन पण असतो. मग इथे इन इक्विलॅटरल ट्रायंगल पी क्यू आर सेक पी टी इज द अल्टिट्यूड ऑन साईड क्यू आर. देअरफोर इट इज ऑल्सो द मीडियन ऑन साईड क्यू आर. तर हा क्यू आर साईडवरचा मीडियन पण आहे. मग देअरफोर टी जो आहे हा मिड पॉईंट झाला साईड क्यू आरचा. म्हणजेच मग देअरफोर क्यू टीची लांबी आहे, क्यू टीची लांबी ही क्यू आरच्या हाफ. अँड आता बघा क्यू टीची लांबी ही क्यू आरच्या हाफ झाली, पण आपल्याला क्यू टीची लांबी ही क्यू आरच्या ऐवजी पी क्यूच्या स्वरूपात घ्यायची आहे. कारण आपल्याला एस टीची जी लेंथ आहे, जशी आपण पी टीची लेंथ काढली पी क्यूच्या स्वरूपात, तशी एस टीची लेंथ आपल्याला काढायची आहे पी क्यूच्या स्वरूपात. मग एस टी काढायला आपण क्यू टीमधून क्यू एसला मायनस करणार आहे. तर इथे एस टीची लेंथ जर तुम्हाला पी क्यूच्या स्वरूपात पाहिजे असेल तर हा क्यू टी जो आहे याची जी क्यू टीमधला टी क्यू आरचा मिड पॉईंट आहे, तर क्यू टीची लेंथ झाली हाफ ऑफ क्यू आर. तर क्यू आरच्या ऐवजी मी आता इथे पी क्यू टाकतो, कारण क्यू आर आणि पी क्यू साईड सारखे आहेत. अँड पी क्यू इक्वल टू क्यू आर ह्या साईड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मग देअरफोर क्यू टी घेतो मी हाफ ऑफ क्यू आरच्या ऐवजी लिहितो पी क्यू. अँड आता पहा क्यू एस जे आहे, कारण क्यू टीमधून क्यू एस मायनस केलं तुम्ही. आता क्यू टीची लांबी घेतली तुम्ही कोणाच्या स्वरूपामध्ये, पी क्यूच्या स्वरूपामध्ये. पी टी हा अल्टिट्यूड आहे क्यू आरवरचा, म्हणजेच हा मीडियन झाला क्यू आरवरचा, म्हणजे टी हा मिड पॉईंट झाला क्यू आरचा. मग क्यू टीची लांबी झाली क्यू आरच्या अर्धी, आणि क्यू आर आणि पी क्यू सारखे आहेत, म्हणजे क्यू टीची लांबी झाली पी क्यूच्या अर्धी. तर क्यू टी इक्वल टू हाफ ऑफ पी क्यू. आता मी क्यू एस घेतो. जो क्यू एस दिलेला आहे आपल्याला 1/3 ऑफ क्यू आर आहे. क्यू एसची लांबी क्यू आरच्या 1/3 आहे, हे गिवन आहे आपल्याला. मग अगेन मी करतो, अगेन पी क्यू इक्वल टू क्यू आर. आता या क्यू एसची लांबी क्यू आरच्या स्वरूपात आहे. आपण क्यू आरच्या स्वरूपात न ठेवता क्यू एसची लांबीला आपण पी क्यूच्या स्वरूपात घेऊ. तर क्यू एस इक्वल टू 1/3 ऑफ क्यू आर हे गिवन आहे आपल्याला. पण क्यू आर साईड म्हणजे ही क्यू आर साईड आणि पी क्यू साईड सारखी आहे, कारण ह्या साईड्स आहेत इक्विलॅटरल ट्रायंगलच्या. देअरफोर क्यू एसची लांबी ही झाली 1/3 ऑफ पी क्यू. आणि आता मुलांनो या स्टेपमध्ये मी क्यू एसची लांबी काढतो आहे. क्यू एस प्लस एस टी इक्वल टू क्यू टी. नाव क्यू एस प्लस एस टी, हे बघा इथे क्यू एस प्लस एस टी, कारण मला एस टी काढायचं आहे. आता एस टी काढायला मी क्यू टी काढला पी क्यूच्या स्वरूपामध्ये, आणि क्यू एस पण काढला पी क्यूच्या स्वरूपामध्ये. आता मी कसं काढणार आहे एस टीला, क्यू एस प्लस एस टी इक्वल टू क्यू टी. एस इज बिटवीन, हे बघा इकडे क्यू एस प्लस एस टी इक्वल टू क्यू टी. एस इज बिटवीन क्यू अँड टी. आता एस टी काढायचं आहे तुम्हाला. बघा तुम्हाला एस टी काढायचं आहे, इथे किमती टाका. मग क्यू एस किती आहे, 1/3 ऑफ क्यू आर आहे.
प्लस एस टी आणि क्यू टी किती आहे हे क्यू टी काढला आहे तुम्ही 1/2 ऑफ क्यू आर. इथे आता आपण पुढची स्टेप घेऊ. एस टी इक्वल टू हाफ क्यू आर मायनस 1/3 ऑफ क्यू आर. हे प्लस होतं हे इकडे आणलं. आता पुढची स्टेप घेतो, हे इथे घेऊ आपण. एस टी इक्वल टू, आता ह्या दोन्ही टर्म्स ह्या सिमिलर टर्म्स आहे, या दोन्हीमधून क्यू आर कॉमन निघतं. क्यू आर मागे कॉमन काढेल, मग इथे येईल एस टी इक्वल टू हाफ मायनस 1/3. एस टी इक्वल टू हाफ मायनस 1/3 इंटू क्यू आर. आता एस टी इक्वल टू ही वजाबाकी करून घेऊ ब्रॅकेटमध्ये. 2 × 3 6 होतील. मग न्यूमरेटर घेतो 1 × 3 3 मायनस 1 × 2 2 इंटू क्यू आर. मुलांनो इथून आपण जरा मी परत याच्याकडे येतो. तर क्यू एस जे आहे इथे आपण चूक केली. क्यू एस इक्वल टू 1/3 ऑफ पी क्यू आहे मुलांनो. इथे चुकलं आपलं, पी क्यूच्या स्वरूपात घेतलं होतं आपण. क्यू एस 1/3 ऑफ क्यू आर आहे, पण क्यू आर आणि पी क्यू सारखे आहेत म्हणून क्यू आरला काढून आपण पी क्यू टाकलं होतं. तर क्यू एस इक्वल टू 1/3 ऑफ पी क्यू. इथे 1/3 पी क्यू घेऊ आणि क्यू टी जे आहे क्यू टीला घेतलं होतं पण हाफ ऑफ पी क्यू. हाफ ऑफ क्यू आर होतं, हाफ ऑफ पी क्यू. इथे पी क्यू घ्यावं लागेल आपल्याला. इथे पी क्यू आणि इथे पण पी क्यू. मग कॉमन निघेल पी क्यू. इथे पी क्यू पाहिजे आणि मग एस टी. देअरफॉर एस टी इक्वल टू 3 - 2 म्हणजे 1/6 ऑफ पी क्यू. हे इथे ते पी टी काढलं होतं तुम्ही, याला तुम्ही 1 नंबरचं स्टेटमेंट टाका आणि हे जे एस टी काढलं याला तुम्ही आता 2 नंबरचं स्टेटमेंट टाका. आता आपल्याला पाहिजे आहे पी एस स्क्वेअर इक्वल टू. थर्ड स्टेप आपण चाललो आहे. आता काय काय काढून घेतलं आपण. पी टीची लांबी काढली आपण इन टर्म्स ऑफ पी क्यू, ती आली होती √3/2 टाइम्स ऑफ पी क्यू. आणि आता एस टीची लांबी काढली इन टर्म्स ऑफ पी क्यू, तर ही लांबी भेटली आपल्याला 1/6 ऑफ पी क्यू. आता पायथागोरसचा थेरम लावेल मी इन राईट ट्रायंगल पी एस टी बाय पायथागोरस थेरम. पी एस स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. लास्ट स्टेप आहे तर तिसरी. इन राईट ट्रायंगल पी एस टी बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम लावतो. पी एस स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. आता इथे सोडवत जाऊ आपण याला. पी टी जे आहे √3/2 टाइम्स ऑफ पी क्यू, याचं होल स्क्वेअर होईल. की पी टीची किंमत घेतली मी 1 वरून, प्लस एस टी जो आहे त्याची लांबी आहे 1/6 ऑफ पी क्यू. तर पी एस स्क्वेअर इक्वल टू √3चा स्क्वेअर 3, 2चा स्क्वेअर 4 पी क्यू स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 36 पी क्यूचा स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर. आता याला सोडवत नाही तुम्ही. पी एस स्क्वेअर इथे कॉमन निघेल पी क्यू स्क्वेअर, तर 3/4 प्लस 1/36 पी क्यू स्क्वेअर. तर हे पी एस स्क्वेअर इक्वल टू हे लेंदी जाते आहे. पी एस स्क्वेअर इक्वल टू, आता एक काम करू आपण यांचे डिनॉमिनेटर सारखे करून ही वजाबाकी करू. या 4ला 36 करतो म्हणजे 4 × 9 होतील. तर या 3ला सुद्धा मग आपल्याला
9ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4ला 36 करायला 9ने मल्टिप्लाय केलं तर 3ला सुद्धा 9ने मल्टिप्लाय करेल. प्लस 1/36 PQ². हे PS² इक्वल टू 27/36 प्लस 1/36 PQ². डिनॉमिनेटर सारखे करून सोडवणं सोपं पडेल इथे. तर PS² इक्वल टू 27 प्लस 1. न्यूमरेटर जर डिनॉमिनेटर जर सारखे असतील तर या दोघांच्या समचा डिनॉमिनेटर होईल 36 आणि न्यूमरेटर होईल 37 प्लस 1 PQ². हे PS² इक्वल टू 28/36 PQ². आता या 28/36ला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. या दोघांनी भाग जातो 4नी. तर PS² इक्वल टू 4नी 27ला भाग जाईल 7चा आणि 4नी 36ला भाग जाईल 9चा PQ². हे 9 इकडे येतील म्हणजे दॅट इज 9 इंटू PS² इक्वल टू 7 PQ² इज प्रूव्ड. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. डिटेल अभ्यासावं लागेल, लेंदी आहे. नीट एक एक स्टेप तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल.